अख्खी व्हिडिओ मी हॉलपासून बेडरूम पर्यंत अशी व्हिडिओ काढली. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. मी आता आपली अंघोळ वगैरे झालेली आहे, सगळं रेडी वगैरे झालंय. आता फक्त मम्मीला सांगितले चहा ठेवायला, कारण की आता मम्मी आली त्यामुळे आपल्याला काहीच काम करायचं नाही. स्वतः मम्मीला सांगितले चहा ठेव. तिने चहा ठेवली, चहा वगैरे पिऊ आणि नंतर मग बघू काय करायचं. सो चला. सो गाईज, आता चहा आलेली आहे माझी. चहा आणि खाली आणि 2 पोरा बघा आमची. लय भारी. आता मम्मीनी ते नैवेद्य दाखवायला देवाजवळ आता नैवेद्य दाखवलाय आम्ही, कारण की आज आहे भोगी. सो ही भोगीची भाजी आणि भाकरी. हो, मी आता नैवेद्य दाखवलंय. सो गाईज, हे बघा, ही आहे भोगीची भाजी आणि भाकरी. मिक्स भाजी जी बोलतात ना भोगीची ती. सो गाईज, आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता बसलो होतो थोडं निवांत, कारण की आज भोगी होती, भोगी. त्यामुळे भोगीची भाजी बनवलेली. भोगी म्हणजे ते सगळे मिक्स भाज्या वगैरे बनवतात, सगळे शेंगदाणे ह्या त्या सगळ्या मिक्स भाज्या बनवतात आणि ती काहीतरी ज्वारीची वगैरे भाजरी असते, भाकरी असते, ज्वारीची वगैरे भाकरी असते. ती खायची असते भोगीची. कारण की पूर्वी आम्ही खायचो नाही ना ती भाजी. भोगीची भाजी म्हटलं, मिक्स भाजी म्हटल्याच्या नंतर अंगावर काटा यायचा, नाही बोलायचो. तेव्हा आम्हाला सांगायचे की ही भोगीची भाजी खायलाच लागते. जर खाल्ली नाही तर मग तुम्हाला लग्नानंतर बायको रोगी वगैरे असं भेटते, असं आम्हाला पहिले सांगायचे. मग त्या भीतीने आम्ही खायचो. असं खायचं, ते आता परंपरात पडले, खायला तर खायलाच लागतं आता. सो आता खाल्ले ती भाकरी, बघू आता. सो आज भोगी आहे, उद्या संक्रांत आहे. दिवसभर असंच चालू असतं, दिवसभर हिचा असंच. मी सकाळी झोपलो असेल तरी पण हिचा असाच, रात्री झोपलो तरी पण हिचा असाच. सगळ्यांच्या आधी लवकर उठते आणि ही जे फोनवर अशी बोलत बसते, लोकांना सांगत बसते. नाही नाही नाही, हॉटस्पॉट सोडे मम्मी. ही जे हॉटस्पॉटवर जगते म्हणून मला इथं थांबायला लागते. काहीच टॉम झोपलाय बघा कसा. डोकं ठेवायला जागा नव्हती तर माझ्या ट्रायपॉडवरती डोकं ठेवून झोपलंय. टॉम कसा झोपला होता. एवढी जागा सोडून त्याला तिथंच झोपायचं असतं आणि तिथंच बसायचं असतं त्याला. सो जागा नव्हती त्याला डोकं ठेवायला, तर त्यांनी माझ्या ट्रायपॉडवरती डोकं. सो गाईज, बघितलं अख्खी व्हिडिओ मी हॉलपासून बेडरूम पर्यंत अशी व्हिडिओ काढली. मला कॅमेरा असा पकडायचा होता, सो मी असा पकडला. सॉरी, असा पकडायचा होता, सो मी असा पकडला आणि अख्खी व्हिडिओ फ्रंट आणि असा पकडलेला मी, तर त्याचा फ्रंट कॅमेरा चालू होता. आणि आता बरोबर पकडला, असं पकडायचं होतं मला, पण त्याचा फ्रंट कॅमेरा चालू होता. काय चालू आहे आयुष्यात काय माहिती. आणि मी अख्ख्या हॉलपासून इथपर्यंत तेच बडबडत आलो. तुम्ही ऐकलत ना, आता मी परत काय सांगत नाही. बस तेवढंच होतं की ट्रायपॉडवरती डोकं ठेवून तो झोपलाय, तर एवढी जागा असून सुद्धा एवढंच सांगायचं होतं. तर मला असा कॅमेरा पकडायचा होता, सॉरी असा कॅमेरा पकडायचा होता, तर त्याचा असा कॅमेरा पकडला तरी पण त्याचा फ्रंट साईड कॅमेरा चालू होता. बस एवढंच सांगायचं आहे, बाकी काय विषय नाही. मला कळलं ना मला काय सांगायचं होतं, की परत एकदा सांगू नको ना, कळलं असेल तुम्हाला. सो एवढंच सांगायचं होतं, बाकी काय विषय नाही. पण मला कळत नाही हल्ली हल्ली काय होतं. मी कॅमेरा सेट केला होता, कॅमेरा बॅक साईडचा कॅमेरा चालू केला होता, पण तो चालू नाही झाला. सो मी असं हे सगळं शूट करत आलो आणि जेव्हा मी आरशात बघितला तेव्हा तरी रिॲक्शन बघितलं असेल माझे, की कसं. म्हणजे मीच कन्फ्युज झालो, की मी असं पकडलेलं मग तर मी आरशात बघते तर मग ते असं कसं दिसतंय. यार सोडा, जाऊ द्या. तुम्हाला कळलं ना मला काय बोलायचं होतं, बस एवढंच बोलायचं होतं. सो आता आमच्याकडं बनतायत तिलगुळ. तिलगुळ बनवते मम्मी. तिलगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तिलगुळ बनवायचं काम चालू आहे. सो गाईज, आता मी आलोय आमच्या टॉमला घेऊन राऊंड मारायला. टॉम आता राऊंड मारतोय, कारण की बिचारा एकटाच बसला होता. मग म्हटलं चल त्याला जाऊन येतो, घेऊन जातो. कारण की कालपासून त्याचं काहीतरी दुखतंय, त्यामुळे तो बिचारा असाच गप गप बसू नये, एका जागेवर पडू नये, झोपू नये. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, त्याला एक राऊंड मारून आणतो. झाला फ्रेश तर झाला. त्यामुळे मी आता घेऊन आलोय त्याला राऊंड मारायला. सो गाईज, आता ही पिशवी द्यायला जातोय मी मामीकडं. सो मम्मी आता देवदर्शन करून आली ना, तर तिने प्रसाद वगैरे आणले आणि काहीतरी सामान आणलंय,
ती पिशवी द्यायची मामीला. सो तिकडंच जातोय. पण हा शुभम आणि राख्या येतोय मला घ्यायला. ते काय अजून आले नाहीत. त्यांचीच वाट बघत उभा आहे इथं आता. काय करणार. सो गाईज हा बघा, मी आता जस्ट ह्याला फिरून वर नेली आणि हा पप्पांसोबत परत खाली आला. टॉम वर जा, चल चल वर जा, चल. फिरलास ना? हा बघा, किती फिरला तरी ह्याचा पोट ना अजिबात भरत. जा वर जा बाबू. आत्ताच वर नेली मी त्याला, तुम्ही यायच्या आधी. जा जा. पप्पांसोबत परत रिटर्न आला. काय बोलाल. आणि आता वर जाई नाही. जा चल 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 चल. लय फिरला, चल जा वर जा. तो गाईच आता आलोय मी घरी आणि आता जरा जेवतो. उद्या जायचंय मुंबईला. सो जेवतो वगैरे आणि मग संध्याकाळी बघू, बाहेर पडलो तर पडू, नाहीतर मग थांबू घरीच. सो गाईज आता मी इस्त्री करतोय कपड्यांना, कारण की उद्या जायचंय मुंबईला सकाळी. त्यामुळे जरा कपड्यांनी इस्त्री करून ठेवतो. उद्या सकाळी गडबड नको, घाई नको. 5 वाजता जायचं सकाळी 5. सो गाईज आता शुभम मोरे आलाय मला घ्यायला. आता शुभम मोरे, आता आम्ही चाललोय मयत माणसाला आणायला. मयत माणूस कुठे आहे माहित नाही, त्याला आणायला चाललोय आता आम्ही. काय खायला आणलेस गाईज? काहीतरी खायला आणलंय. कसला प्रसाद आहे? ओम नमः शिवाय. एसटीने पैज उमर खुमरू हा बघ तेज मराठी. हे चालला इथं का थांबलो? तो त्याला विचार कॉफी पाचशे कॉफी पाचशे काय? सॉरी दादा. पाया पडलं तर तिथं बर्गर घालायला लागेल, पिझ्झा घाल. हा चल कॉफी पाचतोय. हा चल कॉफी पाच. कॉफी पाचेल. हो हो, खायला आम्ही काय खाणार नाही. जा 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 जा, उतर उतर. यायला उतर टॅक्सी नाही. अल्को कॉफी पाजवणार हे राखी. सो गाईज आता आम्ही आलो आहोत कॉफी पियायला. मी आणि शुभम इथं बसलोय. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती? आणि राख्या इकडे गर्लफ्रेंड सोबत बोलत बसलाय. आता कॉफीसाठी थांबलोय आम्ही. घरी जायचं अजून. बघा आम्ही इथं बसलोय कॉफी पियायला, मी आणि शुभम. आणि ह्याचा बघा कोणाशी बोलतोय एवढं काय कळलं नाही मला. राख्या बोल बोल. राख्या आवाज मारू काय? फोन कोणाचा आलाय तो? शुभमला माहिती आहे फोन कोणाचा आहे, पण शुभम सांगत नाही कोणाचा आहे फोन. हा बघा ना केवढा लांब त्या हायवेला बसला याची कॉफी पियायला. काल आम्ही आलो खेळायला. प्रणयला काय सांगितलं माहिती काय? तुझं वय 40-35-40 असं. मी काय बोललो शुभम तू टायमात तुम्हाला हा शुभम तिला माहिती आहे, पण ती माझ्या पाठच्या वाटला. स्वप्न हे झालं स्वप्न माझं. क्रुझर आली बघ क्रुझर. हे तू पडूया जाऊ गाडी खाली. अरे आले तुफान किती. शुभम तू थांबव. शुभम नाही धरत. चल प्रत्येकडे पुढे टाकतो. व्हिडिओ काढतो. मोबाईल असं वाढताना पाडशील एक दिवस. ए मामा
ए, पांढरंग मामा आपण पण आहे उद्या गाडीला. माझ्या गाडीला ना आपण सो गाईज आता आलोय घरी मी. तर आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक यू.